यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही. आणि म्हणून मतदार 30% त्याच्यावर 1:30 वाजेपर्यंत, आता वाजलेत 3 आणि 5-5:30 पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील. यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि 5-5:30 नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे. आत्ताच सांगतो, त्यांना घेतलं की त्यातही चोरी. म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके, ही स्थिती आहे. आणि रडायचंच असेल तर लढता कशाला? आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जोरात मतदान करा. या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही, विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा. आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा, हा आमचा आग्रह आहे, ही आमची विनंती आहे. आता राहिला विषय शाहीचा. प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटली, आमचा सवाल आहे. ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय, त्याच्या बोटावर ती शाही पुसण्याआधी तेल लावलं होतं का, ग्रीस लावलं होतं का, काही केमिकल लावलं होतं का, चौकशी झाली पाहिजे. बरं, शाही पुसायची का होती? ज्याने शाही ठेवली त्याची सुकली. मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं, पण ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी शाही पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता, माझा आरोप आहे. आणि ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत. आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे. जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केलाय, त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे, त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे. आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे, तुमच्या बोटाची शाही गेली का? दाखवा ना. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्च्यांची शाही जाते. असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय? कुठून आणलंय की जिथे तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगलबच्च्यांना? 30%च्या वर मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाही जाते. आणि म्हणून ज्यांनी शाही पुसली त्यांच्यावर गुन्हा, कारण ते बोगस मतदान करू पाहत होते. आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाही का नाही गेली याचं उत्तर द्यावं. याला लागूनच काल दिवसभर आपण बघितलं तर